रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। डॉक्टर आंबेडकर यांच्यामुळेच मी उच्च पदाचे शिखर गाठले। कर्नाटक राज्याचे जॉईंट कमिशनर फकीरप्पा चलवादी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक माणगाव नगरीला भेट देऊन महामानवाला नतमस्तक होऊन मी धन्य झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिलेला संदेश मी शिरसावंद्य मानून माझ्या जीवनाची वाटचाल केली। त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज उच्च पदावर स्थानापन्न झालो आहे, असे उद्गार कर्नाटक राज्य स्टेट एक्साइज जॉईंट कमिशनर आयुष्मान फकीरप्पा एच चलवादी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना काढले। यावेळी त्यांनी ऐतिहासिक माणगाव परिषदेची पार्श्वभूमी आणि त्या परिषदेत पारित झालेले 15 ठराव बारकाईने समजावून घेतले आणि तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे आकलन करून घेतले। ते पुढे म्हणाले की भारताच्या सामाजिक इतिहासात या परिषदेचे महत्त्व मोठे आहे। ही परिषद म्हणजे सामाजिक चळवळीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली आहे। प्रारंभिक माणगाव स्मारक समितीचे कार्यकर्ते आणि आराखडा समितीचे सदस्य आणि राष्ट्रीय स्मारक चळवळीचे कार्यकर्ते समाजभूषण अनिल कांबळे माणगावकर यांनी पाहुण्यांची ओळख आणि परिषदेचा इतिहास कथन केला। त्यावेळी त्यांच्यासोबत सदरगाव नगरपालिकेचे नगरसेवक आणि आंबेडकरी चळवळीतील युवक कार्यकर्ते संतोष नवले तसेच बेळगाव जिल्हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस युवक नेते अक्षय वीरमुख हेब्बाळकर, लॉर्ड बुद्धा चॅनल तालुका प्रतिनिधी शिरीष मधाळे, कुंभोजचे पत्रकार सागर जमने, पांडुरंग कांबळे, सतीश माणगावकर, शामराव कांबळे, ॲडव्होकेट अस्मिता कांबळे इत्यादी उपस्थित होते। या भेटीच्या वेळी दुभाषी म्हणून संतोष नवले आणि अक्षय मिरवणूक हेब्बाळकर यांनी काम पाहिले। यावेळी समाजभूषण अनिल कांबळे यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला। शेवटी ॲडव्होकेट अस्मिता कांबळे यांनी आभार मानले।